बघा इयत्ता 5वी स्कॉलरशिप. आज आपण 28वा चॅप्टर बघणार आहोत. सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजे सेंटेन्सेस म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो काळ. आपण मराठीमध्ये शिकलेलो आहे काळाचे प्रकार आहेत. शिकलोय ना व्याकरणामध्ये 3 प्रकार आहेत. कोणते कोणते प्रकार आहेत? वर्तमान काळ. हां बोला की मॅडम. नाही बोला की बोला. हो नक्की. होय. हां बघा काळाचे 3 प्रकार आहेत. हां वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. मग त्यालाच इंग्रजीमध्ये काय काय म्हणतो आपण? प्रेझेंट टेन्स. काळाला टेन्स शब्द आहे. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे 3 शब्द लक्षात ठेवा. आणि काळाला टेन्स बरोबर. मग बघा वर्तमान काळ सगळ्यांना माहिती आहे. चालू क्रिया चालू आहे आत्ता. मी खातो, मी अभ्यास करतो, मी चालत आहे. म्हणजे जे चालू आहे सध्या आत्ता ह्या घडीला त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. आणि त्या वर्तमान काळालाच प्रेझेंट टेन्स म्हणतात. काय म्हणतात? प्रेझेंट. ह्याच्यामध्ये क्रियापदाचं म्हणजे जे क्रियापद असतं ना, ईट, राईट, स्लीप ही क्रियापद आहेत. झोपणे, खाणे, पिणे आहे की नाही, लिहिणे, वाचणे ही क्रियापद आहेत. म्हणजेच इंग्लिशमध्ये राईट, सिंग, ड्रिंक, ईट ह्याला क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. काय लागतो? यस. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं प्रेझेंट टेन्समध्ये. क्रियापदाचं कुठलं रूप वापरलं जातं? पहिलं रूप. आणि पास्ट टेन्समध्ये त्याच क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. म्हणजे काय? मी जेवण केलं, मी जेवलो. आय एट, मी खाल्लं. म्हणजे होऊन गेली क्रिया. क्रिया होऊन गेली की पास्ट. म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप. म्हणजे तुम्हाला क्रियापदाची 3 रूपं माहीत पाहिजेत. वर्तमानकाळी रूप, भूतकाळी रूप आणि भविष्यकाळी रूप. 3 रूपं तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि भविष्यकाळ म्हणजे मी करेन, मी खाईन, मी झोपेन. त्याच्यामध्ये कसं असतं? विल किंवा शाल वापरलं जातं. ज्या वाक्यामध्ये WILL विल किंवा शाल आणि नंतर क्रियापदाचं रूप असतं पहिलं. फ्युचरमध्ये काय असतं? फ्युचर टेन्समध्ये क्रियापदाचं पहिलंच रूप असतं. फक्त त्याच्या आधी काय वापरतात? विल किंवा शाल. आय विल राईट अ लेटर. मी पत्र लिहीन. लिहिलंय का? नाही. लिहितोय का सध्या? नाही. लिहिणार आहे. भविष्यकाळ. म्हणजे बघा खूप अत्यंत सोपा हा धडा आहे. फक्त तुम्ही नावं लक्षात ठेवायची आणि त्या टेन्समध्ये म्हणजे वर्तमान काळ असेल तर त्याच्यामध्ये क्रियापदाचं कितवं रूप हे लक्षात ठेवायचं. पहिलं का दुसरं का तिसरं एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला अगदी 10वी 12वी आणि आयुष्यभर हे टेन्सेस तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये इंग्रजी हा विषय असतोच. आणि इंग्रजीमध्ये टेन्सेसवर एक तरी प्रश्न असतोच. तर बघा अजून एकदा सांगते मी. टेन्सेस काळाचे 3 प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्स म्हणा सगळ्यांनी. पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. ठीक आहे. तर आता या धड्यावर आधारित कसे प्रश्न विचारले जातात ते आता आपण प्रश्नांच्या रूपात बघूया. क्वेश्चन नंबर 1 सगळ्यांनी लक्ष द्या. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे काय? वर्बचे म्हणजे क्रियापदाचं योग्य रूप निवडून वाक्य पूर्ण करा. म्हणजे आता तुम्हाला कळलं पाहिजे त्या वाक्यामध्ये प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे का फ्युचर टेन्स आहे. आणि त्यानुसार त्या क्रियापदाचं पहिलं रूप येणार का दुसरं रूप येणार का काय येणार असे प्रश्न फिरवून विचारले जातात. नॉलेज आहे प्रेझेंट कशाला म्हणायचं, पास्ट कशाला म्हणायचं, फ्युचर कशाला म्हणायचं. पण त्याच्या नॉलेजच्या आधारावर जर फिरवून प्रश्न विचारला तर आपल्याला योग्य तो पर्याय निवडता आला पाहिजे. मग वाक्य दिले सोनाली ... ॲन ॲपल. बघा मग ईट येत आहे, ईट्स येत आहे, इटिंग येत आहे का इटेन येत आहे? का बरं ईट्स आलं? ईट का नाही आलं? ईट का नाही आलं? EATS का आलं?
हां बघा, जेव्हा कर्ता असतो ना, कर्ता सुरुवातीचा, त्याच्यामध्ये जर ही, शी आणि इट असेल वाक्याच्या सुरुवातीला, तर क्रियापदाला वर्तमान काळामध्ये यस प्रत्यय लागतो. वर्तमान काळ जर असेल, प्रेझेंट टेन्स असेल आणि वाक्याच्या सुरुवातीला काय असेल, ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव, मुलीचं किंवा मुलाचं किंवा दुसरं, तर त्याच्या पुढं काय लागतं, वर्तमान काळात क्रियापदाला यस प्रत्यय लागतो प्रेझेंट टेन्समध्ये. आता वाक्याच्या सुरुवातीला सोनाली आहे, मग ते काय असणार आहे, मुलगी, शी ना, म्हणजे सोनाली इट येणार नाही. सोनाली इट्स ॲन ॲपल. हे झालं योग्य क्रियापदी रूप. मग इट्स हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 2ला गोल केलेला आहे. इथपर्यंत समजलं का? काय काय सांगितलं मी नियम आत्ता? वर्तमान काळ असेल आणि वाक्याच्या सुरुवातीला जर ही, शी, इट, मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तर शी, तर त्याच्या पुढं क्रियापदाला कुठलं रूप लागतं प्रेझेंट टेन्समध्ये? यस किंवा ई एस प्रत्यय लागतो. यस किंवा ई एस. ठीक आहे. तृतीय पुरुषी नाम माहिती, म्हणजे तृतीय पुरुषी कर्ता, थर्ड पर्सन, ही, शी, इट. तर बघा, दुसरा क्वेश्चन मी आता वाचते, तुम्ही लक्ष द्या. लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स. चित्र पहा आणि बरोबर असलेले वाक्य निवडा. चित्र पहा सगळ्यांनी. पिक्चरमध्ये काय काय दिसते ते बघा, निरीक्षण करा आणि त्या चित्रावर आधारित ही वाक्य आहेत. द चिल्ड्रेन आर प्ले, द चिल्ड्रेन प्लेज, द चिल्ड्रेन आर प्लेइंग, द चिल्ड्रेन इज प्लेइंग. कुठलं वाक्य बरोबर आहे? बघा, चिल्ड्रेन म्हणजे मुले, एक वचन झालं का अनेक वचन झालं? चिल्ड्रेन अनेक वचन. त्याचं एक वचन काय आहे चिल्ड्रेनचं? चाइल्ड, मुलगा, मूल, मुले, चाइल्ड, चिल्ड्रेन. मग जेव्हा प्रेझेंट टेन्स असतो आणि अनेक वचनी असतो कर्ता, अनेक वचनी, तेव्हा त्याच्या पुढं काय असतं? टू बीचं रूप आर. कुठलं येतं टू बीचं रूप? एम, इज, आर पैकी एक वचनी असेल, आय हा एक वचनी, एकटा, आय म्हणजे मी स्वतः, तर त्याच्या पुढं काय येतं? एम. जर मुलगी असेल, ही, शी, इट, तर त्याच्या पुढं टू बीचं रूप काय येतं? इज. शी इज, ही इज, इट इज. पण जर अनेक वचने असेल, दे, तर देच्या पुढं इज नाही येत. दे आर, वी आर, चिल्ड्रेन आर. जर अनेक वचनी जर नाम असेल, अनेक वचनी जर कर्ता असेल, किती जणांना समजतंय? अनेक वचनी कर्ता असेल तर त्याच्या पुढं एम, इज, आर पैकी काय येतं? आर. काय येतं? आर. मग हे वाक्य बरोबर आहे. द चिल्ड्रेन आर प्लेइंग. मुले खेळत आहेत आणि क्रिया चालू आहे खेळण्याची, त्यामुळं त्या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलाय. प्लेला काय लागलंय? आय एन जी. प्लेइंग म्हणा, प्लेइंग. द चिल्ड्रेन आर प्लेइंग. मुले खेळत आहेत. म्हणजे तुम्हाला त्या वर्तमान काळामधली सुद्धा टू बीची रूपं माहीत पाहिजेत. मी आता एक चार्ट तुम्हाला तयार करून देते की कसं कसं कुठल्या कर्त्याच्या पुढं कुठलं टू बीचं रूप असतं. तुम्हाला फळ्यावर मी चार्ट तयार करून देते, तो तुम्ही पाठ करा, म्हणजे तुम्हाला वाक्य पण बनवता येतील आणि कळतील पण की कोणाच्या पुढं काय वापरायचं ते. ठीक आहे, खूप सोपं आहे. तुम्ही समजून घेऊन आवडीने जर करायला लागलात ना हे सगळं, तर तुम्हाला जर इंग्रजीची आवड, म्हणजे मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे, मला हे वाचता आलं पाहिजे, मला समजून घेता आलं पाहिजे, असं जर मनात इच्छा निर्माण केली ना, तर तुम्हाला हे सगळं होते लक्षात. फटफट फटफट वाक्य पण बनवता येतात त्या चार्टनुसार. ठीक आहे, फक्त तुम्ही आवडीनं ते केलं पाहिजे, इंटरेस्ट घेतला पाहिजे त्या शिकण्यामध्ये. तुम्ही जर टाईमपास म्हणून शिकलात, उगा जाऊ दे मोरू दे मॅडम सांगतात तर आपण ऐकायचं, तर नाही लक्षात येणार तुमच्या. हां, मला हे इंग्रजी शिकायचं आहे, मला कळलं पाहिजे वाक्यरचना कशी असते, मला पण बोलता आलं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पटकन शिकताल बघा. बरं, ह्या प्रश्नाचं उत्तर कळालं? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर आहे, म्हणून 3ला गोल केलेला आहे. तर बघा, आता क्वेश्चन नंबर 3 घेऊया आपण. अजून एक,
चूज द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. पुढील वाक्यातील बरोबर नसलेले वाक्य निवडायचे. बरोबर असलेलं आहे का नसलेलं निवडायचे सयाजी? नसलेलं. ही केम यस्टरडे. ही विल कम टुमारो. ही कम्स यस्टरडे. ही इज कमिंग टुडे इन द इव्हनिंग. बघा पहिलं वाक्य ही केम हे भूतकाळातलं आहे, हे बरोबर आहे. ही विल कम हे भविष्यकाळातले फ्युचर टेन्समधलं वाक्य हे पण बरोबर आहे. चौथं वाक्य बघा ही इज कमिंग टुडे, तो येणार आहे. चौथं वाक्य पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये फक्त ही कम्स येस्टरडे, तो काल आला असा त्याचा अर्थ होतो ना. मग काल आला म्हणजे तो प्रेझेंट झाला का पास्ट झालं? मग पास्टमध्ये क्रियापदाचं कुठलं रूप वापरतात? पहिलं का दुसरं? कमचं काय होईल? कम हे पहिलं रूप आहे, त्याचं दुसरं रूप केम यायला पाहिजे. पण हिच्या पुढं काय आलंय? हिच्या पुढं काय दिले त्याने? तिथं कम्स दिले, म्हणजेच ते वाक्य चुकीचं आहे. तिथं केम पाहिजे होतं. ही केम येस्टरडे, पण केमच्या जागी कम्स दिले, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे वाक्य चुकीचं आहे. म्हणून आपण 3ला गोल केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. बरोबर असलेलं वाक्य निवडा. सारखं बघा सारखं अल्टर व्हायला लागले. एकदा बरोबर निवडा म्हणतात ते, एकदा चुकीचं निवडा म्हणतात ते. म्हणजे आपलं पूर्ण लक्ष प्रश्नावर पाहिजे. तुम्ही जर पडदिशी वाचलात, गडबडीत जर पर्याय शोधलात तर तुमचं उत्तर चुकणार आहे. मी वाक्य वाचते, तुम्ही लक्ष द्या. द बॉईज डिड नॉट इटिंग एनिथिंग. द बॉईज डिड नॉट एट एनिथिंग. The boys did not eat anything आणि the boys do not ate anything. तर हा एक नियम तुम्हाला इथं मी समजावून सांगते. जेव्हा वाक्यामध्ये डीड हे टू बीचं रूप असतं, डीड DID हे पास्टमधलं वापरतात. पास्टमध्ये घटना घडली आहे. मग पास्टमध्ये क्रियापदाचं कुठलं रूप यायला पाहिजे? कुठलं रूप यायला पाहिजे? दुसरं. पण डीड हे जेव्हा असतं तेव्हा डीडच्या पुढं, जेव्हा डीड हा टू बीचं रूप असतं त्याच्या पुढं क्रियापदाचं पहिलंच रूप वापरतात. ठीक आहे. पण पहिला रूप वापरत असताना त्याला ING प्रत्यय लागत नाही, इटिंग होत नाही. त्याच्यामुळं काय झालं आहे, तिथं पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय पण बघा, डीड आहे आणि त्याच्या पुढं एट वापरले, ATE क्रियापदाचं दुसरं रूप वापरले. डीड वाचल्यानंतर डीडच्या पुढं क्रियापदाचं पहिलं रूप येतं, पण तिथं दुसरं दिले, त्याच्यामुळे ते पण वाक्य चुकीचं आहे. तिसरं वाक्य बघा, द बॉयज डिड नॉट ईट. डीडच्या पुढं काय आहे? ईट, म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. त्यामुळं तिसरं वाक्य बरोबर आहे. हा एक नियम तुम्हाला मी लिहून देते. डीडच्या नंतर काय करायचं, कसं करायचं ते पण लक्षात ठेवूया आपण. तर बघा अशा पद्धतीनं हे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सवर अशी उदाहरणं, असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आणि तुम्हाला जास्तीचा सराव करण्यासाठी सगळ्यांनी पेज नंबर 116 काढा. 116, 117, 118 आणि 119 पानावर अधिकची उदाहरणं दिलेली आहेत, ती तुम्ही सोडवायची आहेत. न येणारे प्रश्न मला पुन्हा येऊन वर्गात विचारायचे आहेत.